सूचना सूचना क्रमांक 29. मंत्री महोदय, सामाजिक न्याय. सूचना क्रमांक 29. सांगा की छापल्याप्रमाणे. आता काय हे तरी सांगा तुम्ही का तेही आम्हीच सांगायचं. तुम्ही सांगितलं उत्तर त्याबद्दल तुमचं धन्यवाद. सभापती महोदय, आपल्या खात्यामध्ये कशा गमती जमती होतात आहेत तुम्हाला किती माहिती आहेत मला माहीत नाही, कारण तुमच्या उत्तरामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. आपल्या ह्या सदनाचे सदस्य माजी आमदार राजेश राठोड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विजे प्रवर्गामध्ये 50 कथित खोट्या जात वैधतेच्या प्रमाणपत्राबद्दल त्यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण 3 अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली. प्रस्ताव कोणाचा आहे? त्याचं आम्ही स्वागत तेव्हाच केलं होतं, कारण ते होते इथले सदस्य. याच्यानंतर काय? आता बघा कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. ज्या 3 अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली, ज्यांना तिथून ट्रान्सफर करण्यात आली, खरं तर त्यांना निलंबित करून त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, कारण 50 प्रकरणं होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये लाखो रुपयाचा हे झालेला आहे, ज्याला आपण भ्रष्टाचार झालेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये तिथे एक हे होत्या अधिकाऱ्यांपैकी श्रीमती अनिता राठोड यांना तिथून ट्रान्सफर कुठे दिली तर जालना जिल्ह्यामध्ये, जिथे राजेश राठोड स्वतः त्यांचा जिल्हा आहे. म्हणजे त्यांनी हे प्रकरण इथे आपल्या समोर आणल्यानंतर, त्या कारवाई झाल्यानंतर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक त्या सदस्याला त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या विधानसभेमध्ये त्रास देण्यासाठी ह्या अनिता राठोड यांना जे ट्रान्सफर दिलेलं आहे. माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा राहणार आहे, त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ का केलं नाही? कारण हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आणि ह्या आपल्या सभागृहामध्ये आपण कित्येक वेळेला चर्चा केलेल्या आहेत की 50-50 लाख रुपये मागतात त्या जात पडताळणीचे, आणि त्याच्यापेक्षा वाईट की त्याच्या आधारे ह्या नोकऱ्या मिळवतात. आणि जे खरे ह्याच्यामध्ये विजय एनटीचे जे सदस्य आहेत, नांदेडला 5 लाख मागतात. नाही, पण 50 लाखापर्यंत इथपर्यंत बोलणं झाले. होय, तसाच हा प्रकार आहे. हा तसाच प्रकार आहे. आणि म्हणून ह्या अनिता राठोड ज्या आहेत, एकतर त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आणि त्याबरोबर आत्ता ज्या जिल्ह्यामध्ये त्यांची नियुक्ती आहे, जालना जिल्ह्यामध्ये विशेष समाज कल्याण अधिकारी, आता विशेष समाज कल्याण अधिकारी हे प्रमोशन आहे. म्हणजे त्याने भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना प्रमोशन. काय प्रकार चाललाय मंत्री महोदय? हा जो समाज ज्याच्यासाठी ह्या सगळ्या व्यवस्था आपण केल्यात, तो समाज वंचित राहतोय आणि हे पैसे कमवून गब्बर होऊन जातात आणि परत डोक्यावर येऊन बसतात आहेत. म्हणजे आम्ही इकडे एखादा प्रश्न विचारला की त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये त्यांची तुम्ही बदली करताय. आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न, या जालना जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी ज्या आहेत, विशेष समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड यांना तात्काळ निलंबित करणार का, त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांना बडतर्फ करणार का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा, त्यांना तात्काळ तिथून त्यांची हे बदली करून दुसरीकडे त्यांना पाठवणं. त्यांना जे विशेष समाज कल्याण अधिकारी आहेत ते त्यांना कार्यकारी याचा हे कराल का, त्यांचं डिमोशन कराल का? हेमंत पाटील, अजून काही राहिलं असलं सांगा. आकडा चुकलाय त्याचा. माननीय सभापती महोदय, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे जात पडताळणीचे जे सर्टिफिकेट देण्यात आले त्या संदर्भामध्ये या सभागृहातील माजी सदस्य राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांची भावना किंवा त्यांनी मांडलेलं त्यांचं स्पष्टीकरण हे आपण सत्य मांडून 3 अधिकाऱ्यांना त्या सभागृहातच आपण निलंबित केलं होतं. हे निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशी चालू केली. त्यामध्ये ह्या श्रीमती राठोड, अनिता राठोड ह्या मॅटमध्ये गेल्या.
मॅटने आदेश दिला त्यांना की त्यांना तातडीने पुनर्स्थापित करण्यात यावे. उदय सामंत किंवा नाईक ऐका बरं, त्यांना तातडीने पुनर्स्थापित करण्यात यावे असं मॅटने आदेश दिला. त्या आदेशाच्या नुसार एक फक्त भावनिक जी काही गोष्ट आहे की त्या महिलेला कॅन्सर झालेला आहे, कॅन्सरचे उपचार चालू आहे. भाई कधीतरी माणुसकीला बी जपावं लागेल ना. मी सांगतो ना, माणुसकीला थोडंसं आपल्याला जपावं लागेल ना. कॅन्सरची रुग्ण आहे, ती संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचार घेते, तिचा रेकॉर्ड आहे. आता ती कॅन्सरचा उपचार घेत असल्यामुळे तिला जवळ काय कुठे पडेल, एक तर बुलढाणा पडेल, तिथं आपल्याला देता येत नाही. जालना इथे जवळ पडते म्हणून आपण जालन्याचा विचार केला. हे जे काही जागा आहे, ही जागा आपल्याला खऱ्या अर्थानं अकार्यकारी पद तिथं उपलब्ध नाही आहे आणि तिला तरतूद आपल्याकडे तशी निलंबन समाप्त करून पुनर्स्थापित करताना अकार्यकारी पदावर पदस्थापना देण्याची तरतूद आहे. परंतु ते जालन्याला ते पद अस्तित्वात नाही आहे. आता संभाजीनगरला जरी दिलं तरी त्याचं पद असलं पाहिजे ना. ते अहो, तुम्ही पद जिथं नाहीये तिथं संभाजीनगरला देण्यात मला काय हरकत आहे, मी तर तिथं द्यायच्या मनस्थितीत आहे. जर असेल तर मी संभाजीनगरला देईल, तिथं असेल पद तर तिथं सुद्धा त्याची पदस्थापना करण्यात येईल, त्याची चिंता नाही. परंतु फक्त आणि फक्त यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं जे काही महत्त्वाचा तुमचा विषय असतो दरवेळेला की हे जे काही जात पडताळणी समितीचे अधिकारी आहेत हे पैसे घेतात, हे मलाही मान्य होतं. पूर्वी या खात्यामध्ये किती अधिकारी होते? 5 अधिकारी होते. मी महसूलमध्ये बावनकुळे साहेबाला सांगून 26 अधिकारी हे आता पुन्हा त्यात घेतलेले ॲडिशनल कलेक्टर रँकचे. आता 31 अधिकारी आता माझ्या जात पडताळणी समितीमध्ये आहेत. 5 अधिकारी असताना पूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहणं आणि 31 अधिकारी असताना थोडा फरक पडलेला आहे. काही गोष्टीची जर कमतरता असेल तर निश्चित आपण ती दूर केली जाईल. त्या ठिकाणी ज्यांच्याही कंप्लेंट येतील त्यांची चौकशी सुद्धा केल्या जाईल आणि जर त्यात तथ्य आढळलं तर त्यांना निलंबित सुद्धा केलं जाईल. महोदय त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतात आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माझं साधं म्हणणं आहे, जेव्हा एखादा अधिकारी आपण सरकार म्हणून आपण निलंबित करतो आणि ते मॅटमध्ये जाऊन जेव्हा येतात तो सरकारला एक प्रकारची चपराक आहे. आणि अशा वेळेला आपल्या कायद्यामध्ये सुस्पष्ट आहे, कार्यकारी पदावर ठेवता येत नाही, त्यांना अकार्यकारी पदावर ठेवायला हवं. मानवतेच्या दृष्टीने त्यांना त्रास असेल, त्यांना त्रास जास्त व्हावा हे आम्हाला वाटण्याचं काय गरज आहे. परंतु त्याबरोबर ज्या जिल्ह्यातल्या आमदाराने प्रश्न विचारलाय त्या जिल्ह्यातच जर त्यांना देत असाल तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम नाही का होणार? आणि ते पण कार्यकारी, आपण विशेष कार्यकारी पदावर त्यांना ठेवताय. आणि म्हणून अकार्यकारी पद समजा संभाजीनगरला असेल जिथे त्या ट्रीटमेंट घेतात तर तिकडे आपण करणार का? किंवा त्याच्या आजूबाजूला अकार्यकारी पद जिथे आहे ज्या जिल्ह्यामध्ये तिथे त्यांची बदली करणार का? संभाजीनगरच्या जवळपास किंवा संभाजीनगरमध्ये जर हे पद अस्तित्वात किंवा तिथं जर जागा असेल तर निश्चित त्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात येईल. आता मग सरकार तर काय चार्ट घेऊन थोडी बसणार ना, एकदा तपासून पाहावं लागेल. 93 आहे पण ते थोडंसं मंत्र्यांच्या उत्तरामुळे थोडंसं पॉइंट ऑफ कन्फ्युजन आहे. त्यांनी नवीन मुद्दा नाही आहे,